नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत चांदापुरी गावठाण या ठिकाणी. गेल्या एक 3 ते 4 दिवसांपासून चांदापुरी गावठाणचा डीपी बंद होता आणि काल तो बसवण्यात आलेला आहे. शेतकरी आणि इथला जो स्थानिक वर्ग आहे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघत आहात आणि इथल्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः आपलं नाव सांगा आणि काय झालंय ते सांगा. माझं नाव नागेश निवृत्ती कोपनर. मी इथलाच रहिवाशी आहे, गावातलाच. 3 दिवसापूर्वी डीपी जळला होता, याची कुणी दखल घेतली नाही. शाहिद बैजा मार्फत रामभाऊला फोन केला, एका दिवसात डीपी बसवला. आज गावात पाणी पाणी झालंय. 2-3 दिवस झालं मोठी टंचाई होती, याची दखल कोणी घेतली नाही. शेवट शाहिद बैजा मार्फतच रामभाऊने डीपी बसवला. रामभाऊचं मनपूर्वक आभार आहे आम्ही गावकरी. माझं नाव आकाश शंकर कवळे. चांदापुरी गावात 3 दिवस पाणी नव्हतं. डीपी जळला होता. त्याच्यामुळं काय कोण दखल घेत नव्हतं. शाहिदभाई शेख यांनी रामभाऊ सातपुते यांना फोन लावून डीपी एका दिवसात बसवून ग्रामपंचायत चांदापुरी च्या गावठाण डीपी म्हणजे सिंगल फेजचा डीपी आहे. याच्यावर वॉटर सप्लाय आणि इथं चालणारे आपल्या दुग्ध व्यवसाय याच्या तसेच आता उन्हाची लाहीलाही करणारा 40 ते 42-44 टेम्परेचर आहे गावामध्ये. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी पाणी करत असताना त्याच्याकडे डीपीकडे कोणी सुद्धा बघितलं नाही. शाहिदभाईनं भाऊसनी फोन केला, 8 तासात आणून बसवून चालूच केला. त्याला म्हणते ती कामाचा माणूस. याच्याकडे बघत सुद्धा नाहीत राव. 8-8 दिवस बंद होत. 1-2 तास प्रोसेस फिरल्यानंतर 8 तासात चालू झाला. गावामध्ये पाणी गावात भरपूर, परत लाईट नाही. याच्याकडे कोण बघत सुद्धा नव्हतं. तरी सुद्धा शाहिदभाईनं भाऊसनी फोन केला. भाऊनी 8 तासात ओके काम, म्हणून रामभाऊ कामाचा माणूस आहे. यानंतर आपल्या सोबत आहेत आदरणीय शाहिदभाई शेख. नेमकं काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल शाहिद? नमस्ते. आज आम्ही चांदापुरी गावठाण डीपी इथे उभा आहे. विषय असा झाला की गेले 3-4 दिवसापूर्वी डीपी जळाला होता. इथल्या स्थानिक लोकांनी नागेश कोपनर असेल, आकाश कवळे असेल, नवनाथ कोपनर असेल, बैमान लोखंडे असेल, ह्या लोकांनी माझ्या कानावर हे विषय घातला असता मी कामाचा माणूस आदरणीय रामभाऊ सातपुते यांना फोन केला. तर कमीत कमी 8 तासात हा डीपी बसवून मिळाला. हा डीपी मिळाल्यामुळं चांदापुरी गावठाणचं जी वॉटर सप्लायचं जे पाणी होतं, लाईट नसल्यामुळे लोकांनी पिण्यासाठी पाणी नव्हतं. हा डीपी बसल्यामुळं सगळ्या गावकऱ्यांनी पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हायला लागलं. चौकापासून देठी वस्ती असेल आणि चांदापुरी गावठाणपर्यंत. उन्हाळ्यात लोकांची बिकट परिस्थिती ना, लाईट नसेल, लहान मुलं जर असेल, समजा लाईट नसेल तर कूलरची हवा घेता येणार नाही, फॅनची हवा नाही, उकाडा भयंकर. त्याच्यामुळे हा डीपी बसवल्यामुळं फायदा झाला ना. त्याच्यामुळे कामाचा माणूस कोण आहे ह्याची प्रचिती पुन्हा एकदा चांदापुरीकरांना आली. त्याबद्दल चांदापुरीकरांच्या वतीने आमदार रामभाऊ सातपुते यांचं अभिनंदन. चांदापुरीमध्ये हा गावठाण डीपी जळाला होता. जसे की शाहिदभाई शेख आणि स्थानिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या की चांदापुरीचा जो व्यवसाय वर्ग आहे तो सगळा व्यावसायिक या डीपीवरती अवलंबून आहे. दुग्ध व्यवसाय असेल, किराणा दुकानदार असतील, सगळाच व्यवसाय या डीपीवरती अवलंबून आहे. आणि या उन्हाच्या झालेल्या लाहीलाहीमध्ये सर्वसामान्य माणसांचं बेहाल झालं होतं. पाण्याची कमतरता निर्माण झाली होती. अगदी पाणी चांदापुरीला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत आहे आणि ते पाणी सुद्धा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणं ग्रामपंचायतला मुश्किलीचं झालं होतं. डीपी बसल्यामुळं ही गोष्ट साहजिकच सहजरित्या आता उपलब्ध झालेली आहे. आणि पुन्हा एकदा आमदार रामभाऊ सातपुते, माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचं गावकऱ्यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.